लेवल्स, सिलेक्ट एलिव्हेशन. आता इथे एलिव्हेशनमध्ये ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट वगैरे ऑप्शन्स आहेत. तुम्ही कशातही जा, इथे डबल क्लिक करायचं. त्याच्यानंतर मग आता इथे हाईट 4 मीटरची झालेली आहे, तर इथे आपण रेसिडेन्शियलसाठी 3 एंटर करू. 3 मीटरची हाईट दिली. त्यानंतर मग वरती आपल्याला समजा लेवल्स ॲड करायच्यात, तर LL टाईप करायचं. LL टाईप केल्यानंतर इथे पिक लाईन्स ऑप्शन आहे, लिहून घ्या टाईप LL. त्यानंतर मग सिलेक्ट पिक लाईन्स, त्याच्यानंतर मग गिव ऑफसेट. ऑफसेट मी 3चा देणार, 3 एंटर. ओके, 3 मीटरची आपली हाईट आहे, म्हणजे 3000 mm झालं. 3 मीटरचा ऑफसेट द्यायचा आणि ते लेवल्स ॲड करताना जरा हळू ॲड करायचे. ओके, घाई नाही करायची लेवल्स ॲड करताना. इथे माऊस वरतून खाली आणायचा आणि ते वरती हायलाईट होईल तेव्हा क्लिक करायचं. ओके, तर हे असे आपण लेवल्स वरती ॲड करत जाणार आहे. एस्केप दाबायचं, 3D वरती क्लिक करू. आता इथे वरच्या साईडला लेवल्स ॲड झालेले आहेत, ते तुम्हाला ईस्टमध्ये दिसतील. ओके, सेम फ्लोअर प्लॅनमध्ये पण इथे लेवल्स ॲड झालेले आहेत, सिलिंग प्लॅनमध्ये पण इथे लेवल्स दिसतील. ओके, आता याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला समजा फर्निचर इन्सर्ट करायचं असेल, लेवल 1 इथे 2D मध्ये सेट केलं डबल क्लिक करून. त्याच्यानंतर मग शॉर्टकट लिहून घ्या CM फॉर अ प्लेस अ कंपोनंट. CM. आता इथे CM टाईप केलं. त्यानंतर मग इथे लेफ्ट साईडला इथे हा प्रॉपर्टीजमध्ये टेबल आहे. ओके, त्यानंतर मग इथे खाली ट्रीज वगैरे दिसतील तुम्हाला. ओके, तर हे एवढंच इथे दिलेलं आहे. आपल्याला काय करावं लागेल, लोड फॅमिलीमध्ये जाऊन लोड करावं लागते. इथे हा राईट साईडला लोड फॅमिलीचा ऑप्शन आहे, यामध्ये जायचं. इथे US इम्पेरियलच्या जागी US मेट्रिक करायचं. इथे US मेट्रिकमध्ये जातो. त्यानंतर मग इथे फर्निचर वगैरे आहे, फर्निचर वगैरे तुम्ही इन्सर्ट करू शकता. फर्निचरमध्ये गेलो, इथे बेड वगैरे दिसतील तुम्हाला. असं तुम्हाला मोठं पण करता येईल, किंवा ते व्ह्यूमध्ये थंबनेल ऑन करायचं. बेडमध्ये गेलो, इथे हा बेड ओपन केला. स्पेस बार दाबून तुम्हाला रोटेट करता येतं. ओके, इथे स्पेस बार दाबला की असं रोटेट होऊन जाईल. सध्या इथे प्लेस केला, इथे प्लेस केलं, इथे प्लेस केलं. ओके, याला सिलेक्ट करायचं. MV शॉर्टकट आहे, M आणि V, MV मूवसाठी. त्यानंतर मग ह्याचा जो मिड पॉईंट आहे, ओके, हा मिड पॉईंट आणि ह्याच्या लाईनच्या मिड पॉईंटला आपण इथे नियरेस्ट वगैरे भेटेल. ओके, इथे सध्या प्लेस करून घेऊ. ओके, इकडनं पण आपण ॲडजस्ट करू शकतो. टोटल आता इथे 1.5 दिसते. DI टाईप करू, या लाईनपासनं या लाईनपर्यंत व्हॅल्यू भेटेल 1.346. ओके, कॅल्क्युलेटरवरती तुम्ही एडिट करू शकता, कॅल्क्युलेशन करून इथे व्हॅल्यू टाईप करू शकता. टोटल 4 मीटरची आपली रूम आहे. 4 मीटर मायनस 1.346. ओके, ते राहिलं 2.654. त्याला आपण डिवाईड करणार आहोत 2ने, 1.327. त्याला सिलेक्ट करायचं, इथे आपण व्हॅल्यू टाकू 1.327 एंटर. ओके, म्हणजे हे बरोबर सेंटरला येऊन जाईल. सेम इथे कंपोनंटमध्ये गेलो, परत लोड फॅमिलीमध्ये जायचं, US मेट्रिकमध्ये जायचं. आपल्याला इम्पिरियलचा चालू आहे, US मेट्रिकमध्ये आलो. US मेट्रिकमध्ये फर्निचरमध्ये जायचं आपल्याला.
फर्निचरमध्ये इथे सिटिंग स्टोरेज वगैरे दिलेलं आहे. ह्यामध्ये गेल्यानंतर इथे सोफाज वगैरे तुम्ही एकदम कंट्रोल दाबून पण कॉल करू शकता. ते इथे कॉल होऊन जातील आणि एक 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 प्लेस करायचं. सोफा इथे प्लेस केला. त्यानंतर मग चेअर वगैरे दिलेली आहे. इथे हा एक सोफा आहे. कंट्रोल दाबून रोटेट करायचं आणि या वॉलला समजा इथे प्लेस केला. ते हे झालं फ्लोरिंग ओके आणि फर्निचरचं. त्याच्यानंतर मग आता ही जी वॉल आहे, ही वॉल जर का बघितली तर आपल्याला इथे बाल्कनीची वॉल प्लेस करायची, म्हणजे हाईट समजा 1.2 मीटर घ्यायची. ओके, तर आपल्याला ही वॉल स्प्लिट करावं लागणार. ओके, तर लेवल 1ला जाऊ आपण. आधी शॉर्टकट लिहून घ्या स्प्लिटसाठी एस एल टाईप करायचं आणि त्यानंतर मग मी ह्या पॉईंटला इथे क्लिक करतो. ओके, तर इथे स्प्लिट झालेलं आहे. परत एकदा बघा, समजा मला ह्या पॉईंटला इथे स्प्लिट करायचं आहे. ओके, तिथे फक्त क्लिक करायचं. आता 3D मध्ये परत येऊ. ही वॉल जी आहे, ही वॉल आता वेगळी झाली आहे. ओके, आणि ही वॉल वेगळी झालेली आहे. आता याला सिलेक्ट केल्यानंतर इथे टॉप कन्स्ट्रेंट दिसेल, अप टू लेवल 2 आहे. तर ह्या जागी इथे मी काय करतो, अनकनेक्टेड करायचं आणि हाईट अनकनेक्टेडची 1.2 द्यायची. 1.2 आणि अप्लाय केलं. ओके, परत एकदा बघा, वॉल सिलेक्ट केली, लिहून घ्या हे सिलेक्ट वॉल. त्याच्यानंतर मग प्रॉपर्टीजला प्रॉपर्टीच्या पुढे ॲरो टाका, टॉप कन्स्ट्रेंटच्या पुढे ॲरो टाका, सिलेक्ट अनकनेक्टेड. त्यानंतर मग अनकनेक्टेड हाईट ॲरो टाका पुढे, अनकनेक्टेड हाईट 1.2 आणि अप्लाय करायचं. ओके, तर ही अशी वॉल मी हाईट चेंज केली, वॉलची हाईट चेंज केली. आता ही सेम वॉल मी सिलेक्ट करतो आणि समजा मला ग्लासमध्ये टाकायची असेल तर ड्रॉपडाऊनमध्ये इथे खाली कर्टेन वॉलचं ऑप्शन आहे, इथे अनजॉईन करून टाकायचं. म्हणजे ही वॉल आणि ही वॉल आपल्याला अनजॉईन करायची. बाजूला क्लिक केलं. परत एकदा बघा, सिलेक्ट केली वॉल, त्यानंतर मी इथे ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन कर्टेन वॉल सिलेक्ट करायचे. त्यानंतर मग अनजॉईनवरती क्लिक केलं आणि बाजूला क्लिक करायचं. ठीक आहे, आज एवढंच बघू. उद्या वैष्णवी तुझाच लॅपटॉप घे. उद्या 7:45 वाजता रेडी राहा. ओके, मी जेव्हा सांगेन तेव्हा जॉईन करा. बाकीचं उद्या बघू.